अभ्यासक्रम पूर्ण केला व दिनांक 31 मे 2023 रोजी याच ठिकाणी आपला पहिला पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला होता। आज रोजी ट्रिनिटी अभ्यास केंद्रामार्फत अहमदनगर, वडाळा, श्रीरामपूर, कोलार, पुणे, ठाणे व जालना येथे टॅप्टीचा अभ्यासक्रम शिकवला जात असून एकूण 108 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे एका व्यक्तीचे काम नाही, त्यासाठी टॅप्टीचा CLP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या क्रियाशील शिक्षिका असून त्यामध्ये सौ जयश्री खरात, सिस्टर सरोजिनी वैरागर, सिस्टर उज्ज्वला पंडित, प्राध्यापिका उज्ज्वला गायकवाड व पुण्याच्या सौ बीना गायकवाड यांचा समावेश आहे। आज एकूण 38 विद्यार्थ्यांना CLP ही पदवी प्रदान केली जाणार असून यातील 32 विद्यार्थ्यांना सौ जयश्री खरात यांनी शिकवले आहे। या सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीला दिवंगत ख्रिस्तवासी पद्मताई विनोद भालेराव यांनी शिकवले होते। उर्वरित विद्यार्थी हे उज्ज्वला पंडित यांनी शिकवलेले आहेत। केंद्राच्या योग्य व्यवस्थापनासाठी आमची एक समिती असून त्यामध्ये मी स्वतः व श्री विजय सातराळकर व श्री विनोद भालेराव यांचं विशेष सहकार्य लाभत आहे। परमेश्वराच्या आशीर्वादाने व टॅप्टीचे डायरेक्टर रेव्हरंड डॉक्टर डेव्हिड सॅम्युअल व रिजनल एक्झिक्युटिव्ह रेव्हरंड डॉक्टर श्रेयस सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले हे केंद्र निश्चित एक चांगले काम करीत असून येथून पुढेही असेच काम करीत राहू अशी ग्वाही या प्रसंगी देतो आणि माझे स्वागतपर भाषण संबोधतो। धन्यवाद। आणि हे तुमच्या जीवनाची जीवन शैली बनली पाहिजे जेणेकरून तुमच्या जीवनातून देवाचं परिवर्तनाचं कार्य पुढे जाईल। Every aspect of your life should be governed by the words that you have studied following Jesus. येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जो अभ्यासक्रम तुम्ही केला तो आपल्या दैनंदिन जीवनात कार्यरत आणि सतत पुढे जाणारा तुमच्या जीवनाचा स्वभाव बनला पाहिजे। When you practice, then more will be given. जितका तुम्ही त्याचा अभ्यास कराल तितका तुम्हाला प्रभू अधिक देईल। In the same chapter, Jesus said, "Those who have more will be given." आणि येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो ज्याला अधिक मिळालेला आहे त्याला अधिक दिलं जाईल। Those who don't have less, even what you have will be taken away. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे नाही ते सुद्धा काढून घेतलं जाईल। When I was saying it didn't sound nice. ज्यावेळेला मी हे सांगितलं पुष्कळांना ते आवडलं नसेल किंवा ऐकायला बरं वाटत नसेल, then I realized it is about God and study of the word of God. आणि मग त्याचा अभ्यास केल्यानंतर असं कळतं की हे देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्यानुसार करणे हे आहे। If you neglect God's word, even what you have will be taken away. आणि जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला नाही तर जे नाही ते काढून घेतलं जाईल। If you practice in your life, then more will be given. God will reveal His will to you. That is my blessing for you. जितकं तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करता, आज्ञा पालन करता, तितकं देवाचा अधिक प्रकाशन प्रभू तुम्हाला देईल आणि देव तुम्हाला अधिक प्रकाशित करून देवाचा गौरव तुमच्याद्वारे होईल। God asked Moses, "What is in your hand?" प्रभूने मोशेला विचारलं तुझ्या हातात काय आहे? What was in his hand? त्याच्या हातात काय होती? Just a stick. फक्त एक काठी होती। Now what is in your hand? Just a piece of paper called certificate. तुम्ही म्हणत असाल माझ्या हातात काय? फक्त एक कागदाचा तुकडा आहे, पान आहे। That's not so important. ते इतकं महत्त्वाचं नाहीये। What was in the hands of David? दाविदाच्या हातात काय होतं? A sling and a stone. फक्त एक गोफन आणि दगड। What was in the hand of Tabitha, Dorcas? डॉर्कस याच्या हातात काय होतं? Just a needle. फक्त एक सुई धागा। But when you surrender it and use it in the service of Jesus, God does wonders and miracles through you. पण ज्यावेळेला तीच गोष्ट देवाच्या हातात येते त्यावेळेला तुमच्या हातातून देवाची अद्भुते चिन्ह चमत्कार प्रभू घडून आणेल। And my prayer for you is that God will use you to do wonders and miracles. आणि माझी ही प्रार्थना आहे की देव तुमच्याद्वारे अद्भुते चिन्ह चमत्कार करेल। For that you need to do two things. त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत। One is hear the word of God. देवाचं वचन नीट ऐका, but also hear the words of the people. त्याचप्रमाणे लोक काय बोलतात त्यांच्याही बोलण्याकडे कान द्या। And see the people. आणि लोकांकडे पहा। In chapter 9 of Matthew's Gospel, मत्ते 9:38 मध्ये म्हटलेलं आहे 35 seeing the crowd, Jesus felt compassion. ज्यावेळेला येशूने लोक समुदायाकडे पाहिलं त्यावेळेला त्याचे हृदय कळवळ्याने भरून आलं। That is one character that is needed for every disciple of Jesus. प्रत्येक शिष्याला
देवाची दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. Seeing the crowd, he had compassion because they were like sheep without shepherd. ज्यावेळेला येशूच्या दृष्टीने येशूने जेव्हा पाहिलं त्याचं हृदय कळवळीने भरून आलं. There are so many people in our neighborhoods who are like sheep without shepherd. आपल्या समाजामध्ये आपल्या शेजारी असे अनेक लोक आहेत जे हरवलेले आहेत, रंजित झालेले आहेत, ते शोधत आहेत. The Lord of the harvest has chosen you to study his word so that you will be a harvest laborer. हंगामाचे प्रभू ने तुम्हाला हंगामासाठी गोळा केलेला आहे, निवडलेला आहे, ताकी तुम्ही त्याद्वारे त्या हंगामासाठी Because काम our God करावं. is a God who sees कारण देव पाहणारा आहे and you are called to see. आणि तुम्ही पाहावं अशी त्याची इच्छा आहे. Blessed are you because your eyes see. तुम्ही धन्य आहात कारण तुमचे डोळे पाहतात. Then there is another one अजून एक here गोष्ट आहे, ऐकणे. in chapter 20 or 21 of Matthew's Gospel. I think it's 20. These two blind men call out, Son of David. आणि मत्तेच्या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो एक आंधळा, दोन आंधळे लोक म्हणतात, हे दाविदाच्या पुत्रा मजवर दया कर. In the crowd, so many people are following. On the side, other people would not have heard their cry. त्या गोंधळामध्ये एवढ्या लोकांमध्ये कोणीच त्या आंधळ्यांचं ऐकलं नसतं. But Jesus heard them. पण येशूने त्यांचं ऐकलं. When he heard, he stopped. ज्यावेळेला येशूने त्या आंधळ्या माणसाची वाणी ऐकली तो थांबला. Because again, he had compassion. कारण त्याचा कळवळा होता. And when Jesus has compassion, there is a miracle. आणि जिथे येशूचा कळवळा आहे तिथे चमत्कार होतोच. The same Lord will do miracles through you. देव तुमच्याद्वारे चमत्कार घडवून आणेल. What you have is not important. तुमच्याकडे काय हे महत्वाचं नाहीये. For whom you are doing is important. तुम्ही कोणासाठी काम करता हे महत्वाचं आहे. A story is said about two young men who went to a revival meeting. आणि दोन तरुण होते, एका संजीवनाच्या सभेत गेले. There was no place, so they wanted to go away. त्यांना तिथे जागा नव्हती, त्यांना असं वाटलं निघून जावं इथून. One usher found a place for them and made them to sit. एका स्वयंसेवकांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना पुढे येऊन खुर्चीवर बसवलं. Both young men committed their lives to Jesus. दोन तरुणांनी आपले जीवन प्रभूला समर्पित केलं त्या सभेमध्ये. One of them turned out to be the great evangelist Billy Graham. आणि त्यामधला एक तरुण होता, त्याचं नाव डॉक्टर बिली ग्रॅम होतं. You may be an usher, you may be giving a cup of water, you may be praying, but God is able to use to do extraordinary things. तुम्ही स्वयंसेवक असा, कोणाला तरी एक ग्लास पाणी देत असाल किंवा खुर्ची देत असाल किंवा साफसफाई करत असाल, पण तुमच्याद्वारे एक डॉक्टर बिली ग्रॅम किंवा एक महान सेवक तयार होऊ शकतो. Our God is a God who does extraordinary things through ordinary people. आणि परमेश्वर असा आहे जो साधारण लोकांद्वारे असाधारण काम करतो. I want to finish with 2 verses from the Paul's letter to Colossians. कलसीकरस पत्राच्या पहिल्या अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातून मला 2 वचनं तुम्हाला सांगायची आहेत. Therefore, as you have received the Lord Jesus Christ, जसं तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, that is fundamental and foundational for theological education. आणि थिओलॉजिकल एज्युकेशन साठी ज्या पायाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. Without knowing Jesus, you cannot know God. देवाला समजल्याशिवाय तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. Jesus said, no one has seen the Father except the only begotten Son. कोणी देवाला पाहिलं नाही, देव पित्याला पाहिलं नाही, पुत्राशिवाय. ज्याने पुत्राला पाहिलंय त्याने पित्याला We पाहिलं. only share His knowledge of the Father. आम्ही फक्त येशूचं ज्ञान लोकांना सांगतो. So receiving Jesus Christ is fundamental and foundational. आणि म्हणून येशूचं ज्ञान हे मूलभूत आणि पायातलं आहे. Then He says, be rooted in Him. आणि तो म्हणतो त्यात मुळावलेले. The greater the root, the better the fruit. जितकं तुम्ही खोलवर रुजलेले आहात तितकंच तुमचं फळ रुचकर आणि मोठं होईल. Instability, because the devil will not be able to succeed. तुमच्यामध्ये अस्थिरता सैतान आणतो. Then be built up in Him, doing His word. पण त्याच्यामध्ये तुम्ही बांधलेले, रुचलेले आणि खोलवर गेलेले असाल. Witness to Him, serve Him. त्याच्यासाठी साक्ष देणारे मजबूत असे बना. Then He says, established in faith as you were taught. What you have learned comes there. आणि मग त्यामध्ये तुम्ही स्थापलेले आणि देवाला गौरव देणारे बनता. And He gives a very great blessing to them, abounding in thanksgiving. आणि मग त्यानंतर म्हणतो हिशोबकार स्मरणामध्ये तुम्ही अधिक वाढत जावं. Not just you will be saying thank you Lord, फक्त but तुम्ही आभार मानणार नाही एवढंच नाही, which is important, but more importantly your lives will be overflowing with thanksgiving. पण तुमचं जीवन हे आभार प्रदर्शनाचं कारण बनणार आहे. That is my commissioning for you or blessing for you. आणि म्हणून या पदवीधर समारंभामध्ये तुमचं अशा प्रकारे तुम्हाला देवाच्या सेवेसाठी समर्पित करणं हे गरजेचं आहे. This course is for discipleship. हा अभ्यासक्रम शिष्यत्वासाठी आहे. It's for ministry आणि सेवा करण्यासाठी which आहे. means simply service. आणि याचा अर्थ आहे सेवा देण्यासाठी. When you serve,
God will bless you and make you a great blessing. ज्यावेळेला तुम्ही देवासाठी सेवा करता, देव तुमचं जीवन आशीर्वाद 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 You करणार आहे. will be the salt. तुम्ही मीठ बनणार आहात, You will be the light. तुम्ही प्रकाश बनणार आहात, You will be the stripes of the kingdom तुम्ही राज्याचे शास्त्री बनणार आहात and abounding in thanksgiving. आणि उपकार स्मरणामध्ये तुमची अधिक वृत्ती होईल. May God bless each one of you to abound in thanksgiving. आणि देवबाप करो की तुम्हाला या उपकार ईशोपकार स्मरणामध्ये अधिक अधिक तुमची वृद्धी I करो. want to close with again thanking our beloved bishop for the wonderful words. बिशप साहेब तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. And Pastor Satish was here for coming and praying for us from the Xavier Cathedral. आणि पास्टर रेव्हरंड सतीश तोरणे आमच्यामध्ये होते ते Then Pastor नुकतेच Grace is here Pastor from Grace the या Christ ठिकाणी आहे. Church, coming and blessing. I also have probably known her earlier as a student. आणि त्यांना मी विद्यार्थी म्हणून पाहिलं आणि आज ते आमच्या एका मंडळीचे पाळक आहेत, त्याच्याबद्दल And धन्यवाद. several pastors were there. Pastor Sonwane, पास्टर सोनावणे आमच्यामध्ये आहेत, खूप खूप आभार. Mr. Satralkar, who's elder brother, as a good friend of me. आणि ब्रदर सत्राळकर आमच्यामध्ये आहेत, विजय सत्राळकर त्यांचे मोठे बंधू माझे ओळखीचे आहेत, त्यांचे मनापासून आभार. Advocate Pandit is here. आणि या ठिकाणी एक आपले वकील दादा आहेत, त्यांचे आभार Several मानतो. pastors and especially those who have been serving as your group leaders. आणि तुम्ही या ठिकाणी जे ग्रुप लीडर ट्युटर म्हणून काम केलं, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. Because TAPT combines materials which the TAPT provides, but everything else happens with the tutorial where your meetings happen. Your mentor who taught you, every one of you, I want to praise God for your commitment to Jesus and His word. आणि फक्त माहिती पुस्तक देणे एवढंच नाही, तर त्या मागे पडद्यामागे असणारे अनेक लोक आहेत, विशेष करून जे वचनाचं ज्ञान शिकवणारे जे मेंटर शिक्षक आहेत, त्यांचे मनापासून आभार. And Dr. Sirish Suryavanshi for organizing this. आणि डॉक्टर सूर्यवंशी यांचे मी आभार मानतो, त्यांनी हे आयोजन केलं. And every one of you who have come and blessed with this occasion. आणि आजच्या ह्या सभेला जे सौंदर्य आणि आशीर्वाद तुम्ही आणला त्याबद्दल खूप खूप And धन्यवाद. especially and more importantly, Dr. Sham Garath, he has been calling me and encouraging me to come, and his wife and all the friends who have participated. A big thank you. God bless you and increase you as well as increase you in the study of the Word of God, because Bible says the Word of God increases, because as Bishop has said, it is your service is not just stopping with this. You are being part of the increasing kingdom of Christ. I think Bishop reminder from Isaiah how about Jesus and his birth. At that time it says, the increase of Christ's kingdom and his peace, there shall be no end. And you are called to serve that kingdom, and it's a great privilege. May God bless you. Amen. देव बापाचे मन. You need to hear and see. आणि तुम्ही धन्य होण्यासाठी तुम्हाला ऐकणं आणि पाहणं फार गरजेचं आहे. And in the same chapter, after explaining what is called the parable of the sower, आणि पेरण्या करण्याचा दाखला